नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याला एक लॉंग व्हिडिओमध्ये. भरपूर महिन्यानंतर टाकतो, म्हणजे ऑलमोस्ट वर्षानंतर टाकतोय. तर तुम्ही चॅनलवरती जरा सपोर्ट करा. आतापासून तुम्हाला रेग्युलर ब्लॉग बघायला भेटतील. गणपती बाप्पांच्या बाबतीत तर भरपूरच चांगला आता ब्लॉग बनवायचा आपला चालू आहे. 6 तारखेला पहिलं आगमन आहे, तेव्हा पण आपल्याला जायचं. आता 9:10 झाले मित्रांनो. मी सकाळी 10 वाजता बाहेर पडलो. आपण पूर्ण जागा शोधली, म्हणजे एक प्रकारे प्रॉपर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला. व्हिडिओ कशी वाटली ते सांगा. तर चला, जास्त तुमचा टाईम घेत नाही, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. तर चला भेटूया व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता लालबाग फ्लायओव्हरच्या खाली पोहोचलो. आता मला इशी रस्ता पण नाही, म्हणजे पण जाऊया, आज शोध्या कंप्लीट करूया. इथं थोड्या दिवसानंतर धमाल होणार आहे. पहिला आगमन 6 तारखेला आहे, सुरतच्या गणपतीचा आय थिंक सो. तेव्हा पण आपण येऊया. पहिला तुम्ही फ्लायओव्हर बघा, कसं भारी वाटतं. होता ती जी जागा दिसते थोड्या दिवसात, ती जागा पूर्ण पब्लिकनी, भाविकांनी पूर्ण पॅक होणार आहे. आता जाऊया ना, बघूया कुठं किती काय राहिलेलं आहे. मित्रांनो, आपण जिथं आता लालबागचे राजा बसतात त्या साईडला आपण थोडा आता पोचूया. 2 मिनिटात पोचू, म्हणजे ऑलमोस्ट मला ते आठवते थोडाफार. एवढा आपण काही इतर स्थायिक नाही आहोत, पनवेलशी आलो आहे. सपोर्ट करा. बघू आता लालबागच्या राजाचा किती काम झालेलं आहे, मंडपाचा बघूया. चला मित्रांनो, त्या गल्लीत आता म्हणजे थोड्या दिवसात बाप्पा स्थापना होते, त्या गल्लीतून आपण चाललेलो आहे. तुम्हाला गल्लीचा व्ह्यू दाखवतो. समोर हनुमान मंदिर आहे आपला. हे 10 दिवस दुकानं बंद असतात. समोर हनुमान मंदिर. आता आपण जाऊन बघूया बाप्पाचा किती काम झालेलं आहे, म्हणजे मंडपाचा. दिवस भरपूर कमी राहिले आहेत, काम पण जोरासोरात चालू झालेलं आहे. समोर बघू शकता तुम्ही, जसं की आता तयारी चालूच झालेली आहे. मित्रांनो, आपल्याला दादाने सांगितलं की तिथे शूट करू नका, पाहिजे तर तुम्ही पाया पडू जा. आपण पाया पडलो आणि निघूया. आता सरळ चालू झालेलं आहे. बाप्पाच्या आगमनाला थोडेसे दिवस राहिलेले आहेत, तर निघूया, पुढे भेटूया तर डायरेक्ट. आता जर काय रस्ता चुकलेलो, परत दादाने सांगितलं इकडून जा, इथून जवळ पडत. तर चला जाऊया. खूप एक्साइटमेंट पण होते की थोडेसे दिवस राहिले आणि बाप्पांची मूर्ती पण बघायला भेटेल आपल्याला. मी दाखवीन, सगळं दाखवीन, बट मला एवढं इकडचं माहिती नाही. पण जाऊया आणि बघूया 100%. ही आपण पोचतो, आलो विचारते पब्लिकला की कुठं कसा रस्ता आहे, सांगतायत. आता जाऊया, बघूया. नक्की मला पण काय माहिती नाही. जाऊया आणि बघूया पहिला कुठे नक्की. जसं की तुम्हाला माहिती आहे, मला इकडचं काय माहिती नाही. आपण पब्लिकला विचारू. तर चालू आहे तुमच्यासाठी. कमीत कमी या व्हिडिओला कमीत कमी जर 100 लाईक तरी करा मित्रांनो. आपल्या बाप्पांची तयारी फुल जोरासोरात चालू झालेली आहे. पूर्ण बॅरिकेटिंग लावून, खड्डे बिड्डे खोदून, बांबू लावायला चालू केलेलं आहे. तर चला, आपण येणार तर 100% परत येऊ 6 तारखेला. त्या दिवशी पण परत तुम्हाला अपडेट देईन त्या दिवशीची. आणि ज्या दिवशी आगमन असतील त्या दिवशी आपण यायचा प्रयत्न करू. पण पहिला आपण परेड वर्कशॉपला जाऊया आणि भेटूया. फायनली पोचलो भाई, एकदा तर परेड वर्कशॉपच्या बाहेर पोचलेलो आहे. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्यात वर्कशॉप. आपण जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो, भरपूर जोराशोरात काम चालू आहे. तुम्ही पण बघू शकता, दादा पण बाप्पांच्या मूर्तीला फिनिशिंग देत आहे आणि पब्लिक पण इथे भरपूर येत आहे. तिथे पण 3-4 मूर्ती ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत. ते बघा, इथे पण बाप्पांची एक उभी मूर्ती तयार होत आहे आणि इथे भरपूर जोराशोरात काम चालू आहे. बाप्पांच्या आगमनाला पण थोडेसे दिवस राहिलेले आहे. इथे पण बघू शकता तुम्ही की मूर्त्या तयार झालेल्या आहेत. बाप्पांच्या कलरिंग आणि फिनिशिंगचं काम राहिलेलं आहे. इथे दादा प्रबल बनवत आहेत, त्यांच्याकडून आपण टाईम घेतला. आणि तिथे पण बघू शकता की प्रबल रेडी आहेत आणि फक्त बाप्पांच्या मूर्तीला कलर आणि फिनिशिंग द्यायचे. तर इथे पण बघू शकता मोठमोठ्या उंचशा अशा भव्य दिव्यशा मूर्त्या म्हणून तयार झालेल्या आहेत. फक्त कलर आणि फिनिशिंग द्यायचं आहे. इथे बघू शकता की बाप्पांना धोतर लावल्याच्यानंतर बाप्पांची मूर्ती किती भारी दिसते. तुम्हाला दाखवत हवा नीट. हां, मग बघा तुम्ही किती भारी दिसते. फक्त रंग दिल्यावरती अजून किती भारी वाटेल मूर्ती. तर तुम्हाला अजून परेड वर्कशॉप तर कव्हर केला. फुल जोराशोरात गणपती बाप्पांचं काम चालू आहे. अर्ध्यापेक्षा जास्त मूर्त्या रेडी पण झालेल्या आहेत. आणि तिथं बॅरिकेडिंग लावली आहे का की आतमध्ये कोणी जाऊ नये. तर त्यांचं पण बरोबर आहे. आता आपण 6 तारखेला येऊया आणि बघूया. आता जाऊया गणसंकुलला. आपण पोचलो गणसंकुल आर्ट्समध्ये. हे बघा, बाप्पांच्या लहान लहान मूर्त्या किती भारी वाटत आहेत. बघू शकता तुम्ही. गाईस, तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असाल. हे बाप्पांच्या मूर्ती इथं आहे त्या, बघा. तर गाईज, इथे पण आपल्याला बाप्पांच्या मूर्त्या बघायला भेटतात बारीक बारीक आतमध्ये. तर ते पण बघून घेऊया. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता घरगुती बाप्पांचा आपला
इथे पण आहेत 2 ते 3 फुटी पण ते बघा. इथे येऊन पण तुम्ही परचेस करू शकता. वरती बघू शकता. मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि 100% कमेंट करा का की लय फिरून शोधून आलं. जर 6 तारखेला तुम्हाला असं वाटत असेल की मी आगमनाला येऊ तर प्लीज भावांनो 100 लाईक करा आणि 50 सबस्क्रायबर वाढवा. फक्त 50, जास्त पण नाही. तर चला आजसाठी एवढा. गणपती बाप्पा मोरया. लवकरात लवकर परत येऊया. तर चला बाय बाय. जय श्रीराम.